नागपूर शहरामध्ये नैसर्गिक तलावात गणेश मूर्तीच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील कुडाळ, शुक्रवारीसह सगळे जे तलाव आहे, सोनेगाव तलाव, सगळे इतर तलाव, सगळ्या तलावांना अशा प्रकारे टिनाचे पत्रे लावून सुरक्षित करण्यात आलेलं आहे। आणि नागपूर महानगरपालिकेनं आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारच्या कृत्रिम टँकमध्ये बाप्पाचं विसर्जन जे आहे ते उद्या करण्यात यावं। आपण बघू शकतो नागपूर शहरात नागपूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या झोनमध्ये तब्बल 419 अशा प्रकारचे कृत्रिम तलाव जे आहे, कृत्रिम टँक जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे। आणि या कृत्रिम टँकमध्ये बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या ज्या गणेश मूर्ती आहेत त्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था कोराडी तलावात करण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील फुटाळा तलाव परिसरामध्ये हे दृश्य आहे। अशा प्रकारे कृत्रिम तलाव जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे। आणि नागपूर शहरामध्ये तब्बल 419 अशा प्रकारचे आर्टिफिशियल टँक तयार करण्यात आलेले आहे। आणि जे नैसर्गिक तलाव आहे ते नैसर्गिक तलाव अशा प्रकारे टिनाचे पत्रे लावून सील करण्यात आलेले आहे। त्या परिसरात कुणालाही जाता येणार नाही। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जलप्रदूषण होऊ नये म्हणून नैसर्गिक तलावामध्ये गणेश मूर्तीच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आलेली आहे। आणि त्यामुळेच नागपूर महानगरपालिकेनं अशा प्रकारे कृत्रिम टँक जे आहे ते तयार केलेले आहे। आणि कृत्रिम तलावामध्ये कृत्रिम टँकमध्ये विसर्जन करण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात येत आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।